नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे मॅगी। तर मॅगी करण्यासाठी मी हे चिरते कांदा। आता मॅगी म्हणतात की 2 मिनिटात मॅगी होते, माझी तर नाही होत 2 मिनिटात मॅगी, चांगले 10-15 मिनिट लागतात। मॅगीमध्ये हे घाला, ते घाला, टोमॅटो घाला, वाटाणे घाला, कांदा घाला, लसूण घाला, पण ह्याची तयारी तर करायला लागतोच ना वेळ। मग 2 मिनिटात कशी मॅगी होणार? माझी तर मॅगी 2 मिनिट नाही 10-15 मिनिट आरामात लागतो। तर चला, मॅगी करण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे। पॅन गॅसवर ठेवले गरम करायला। पॅन पुसून घेते स्वच्छ आधी। आणि हे बघा, आता आपणाला टाकायचे तेल। कोण फोडणी न टाकता पण मॅगी करतं, पण मला फोडणी टाकूनच मॅगी छान वाटते आणि आवडते पण मुलांना। त्याच्यासाठी मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, एक छोटे तेलातल्या पळ्या। हे पहा, 2 पॅकेट मॅगी करायचं होतं, त्याच्यामुळे 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। मस्त लांब लांब चिरले कांदा पण टाकायचा आहे। टोमॅटो नाही टाकणार, पण कांदा नक्की टाकते मी। आता जिरे मोहरी टाकलेला आहे। तर थोडेसे जिरे मोहरी तडतडली की आपणाला मग नंतर हा लांब लांब चिरलेला कांदा पण टाकायचा आहे। हे पहा, कांदा लांब चिरलेला आहे, थोडासा असा फोडून घ्यायचा कांदा आणि मग फोडणीमध्ये टाकायचा। तसेच गड्डे राहत नाहीत ते कांद्याचे। हे बघा, कांदा टाकलेला आहे आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेला आहे। ते फक्त मोठं मोठं ठेचून घेतलेलं आहे, जास्त बारीक वाटलेलं नाही आहे। आणि थोडंसं कांदा लाल झालं की लगेच ते पण टाकून घ्यायचं आहे। मग कांदा लसूण थोडंसं लालसर होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे आपणाला। एकदम जास्त लाल नाही करायचं, फक्त थोडासा कलर बदलला की बस झालं। हे बघा, कांदा असा फोडून घेऊया अजून काही राहिलेल्या पाकळ्या। आणि मग नंतर टाकायचं आपल्याला ह्याच्यात हळद, लाल तिखट आणि मीठ। आता हे टाकून आपल्याला छान अजून थोडंसं तळून घ्यायचं आहे। लाल तिखट, हळद थोडंसं तळेपर्यंत अजून थोडं तळून घ्यायचं आहे। हे पहा, किती सुंदर दिसते कलर। आता हे तळल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी। हे पहा, आपल्याला थोडंसं पाणी जास्त टाकायचं असेल तर टाकू शकता। मॅगी उकडून पण नंतर फोडणी टाकलं तरी चालतं, किंवा असं पाण्यात नाही टाकलं तरी चालतं। तर पाण्याला आदन येईपर्यंत हे मॅगी फोडून घ्यायचं आहे। हे पहा, आणि आता आदन आल्यानंतर मॅगी आपण टाकून घेऊया आदनामध्ये। हे पहा, 2 पॉकेट मॅगी आहे ते। मस्त मॅगी उकडली की थोडंसं झाकून ठेवायचं, थोडंसं पाणी जिरू द्यायचं आणि मग नंतर 1 पॉकेट टाकायचं मसाल्याचं। 1 मसाल्याचं पॉकेट मी आधीच टाकलेले होते पाण्यामध्ये, आणि 1 पॉकेट नंतर थोडंसं शिजत आल्यावर टाकायचं, म्हणजे मॅगी मसाल्याची टेस्ट अजून छान लागते। आणि थोडंसं झाकून ठेवल्यानंतर हे बघा, किती सुंदर मॅगी झालेली आहे। मॅगी कितीही सुंदर असलं तर दररोज खायला तेवढी पण छान नाही लागत। छान लागण्यापेक्षा शरीरासाठी पण पौष्टिक नाही आहे, पण अधूनमधून खायला काही हरकत नाही। हे बघा, किती सुंदर मॅगी झाली आहे। चला, खायला घ्यायचं आहे प्लेटात आता। हे पहा, किती सुंदर मॅगी झालेली आहे। असे छोटे छोटे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।